ब्रेकिंग बातमी। जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग बराच ॲक्शन मोडवर आलेला आहे आणि जीबीएसच्या 62 रुग्णांच्या घरातील पाण्याचे नमुने तपासणीकरता पाठवण्यात आलेले आहेत। 26 रुग्णांच्या घरामधील नमुने पाठवण्यात आल्याची माहिती आहे आणि पाण्यामध्ये क्लोरीनचं योग्य प्रमाण राहील याची योग्य खबरदारी देण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आल्याची माहिती आहे। आरोग्य विभागाचे पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला अशा आशयाचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आरोग्य विभाग आणि प्रशासन बरंच सतर्क झाल्याची माहिती आपण पाहतोय की पुण्यामध्ये या रुग्णांची संख्या बरीच वाढतीये, आकडा वाढता आहे। या रुग्णांवर बऱ्याच रुग्णांवर उपचार सुरू आहेत। मात्र सध्याच्या पार्श्वभूमीवर आणि त्या अनुषंगाने जीबीएसच्या 62 रुग्णांच्या घरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, बऱ्याच प्रमाणात खबरदारी घेतली जाते आणि सर्वेक्षण एकीकडे सुरू आहे, दुसरीकडे पाण्याचे नमुने सुद्धा पालिकेला पाठवण्यात आलेले आहेत। कधीपर्यंत एकंदरीत या नमुन्यांचा अहवाल सादर होण्याची शक्यता आहे? श्रद्धा, या सगळ्याचा अहवाल जो आहे तो आलेला आहे आणि 66 घरामध्ये जे पाणी दिले जाते ते पाण्यामध्ये क्लोरीन नसल्याचं समोर आलेलं आहे। म्हणजे पिण्याच्या पाण्यात क्लोरीन नसल्याने याचा प्रादुर्भाव वाढतोय, ते सर्वेक्षणातून समोर आलेलं आहे। त्यावर आता उपाययोजना करण्याचे आदेश जे आहेत ते आरोग्य विभागाने दिलेले आहेत आणि त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी महापालिकेने पुरवायच्या आहेत आणि त्या सगळी खबरदारी जी आहे ती महापालिकेने घ्यावं असं या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले। त्या संदर्भातली एक जी समिती आहे, टास्क फोर्स आहे, तो काम करतोय आणि त्याच्या सूचना ज्या आहेत त्या महापालिकेला प्राप्त होत आहेत आणि त्यानुसार आता नवीन सगळे काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न महापालिकेकडून करण्यात येणार आहे। हो, नाही बरोबर। आणि जे प्रयत्न सध्या सुरू आहेत पालिकेकडून या आजाराचं नेमकं मूळ काय आहे त्यासाठी घेण्यात येणारी खबरदारी आणि हे प्रयत्न, त्याच पार्श्वभूमीवर हे पाणी जे आहे ते तपासणीसाठी पाठवलं गेलेलं आहे। ताजी माहिती घेत राहू। बालाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर नुकतीच आमच्या प्रतिनिधींनी जी माहिती दिलेली आहे, अहवाल अगोदरच आलेला आहे, मात्र आणखी खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि प्रशासन आणि पालिका बरीच सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे। 62 घरांमधल्या पाण्याचे जे नमुने आहेत ते प्रशासनाने तपासणीसाठी पाठवलेले आहेत आणि त्यांचा अहवाल कधी येतो ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पुण्यामध्ये या रुग्णांची संख्या वाढतीये आणि त्याच पार्श्वभूमीवर हा प्रयत्न। आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्ससह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची। पाहत रहा पुढारी न्यूज।